महिने तर काय निमित्त मात्र असतात. आषाढ महिना आहे, आषाढ पार्टी. तर आपण 12ही महिने खातच असतो, पण महिन्यांचं निमित्त असतं. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत 1 किलोच्या प्रमाणात चिलापी फ्राय कसा बनवायचा, तोही अगदी कुरकुरीत असा. तर मी आज बनवणार आहे रवा चिलापी, रवा फ्राय बनवणार आहे. त्यासाठी बघूया. 1 किलो चिलापी मासा घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता सुके मसाले बघूया. इथं 1.5 चमचा मी बॅडगी मिरची पावडर घेतली आहे. 1.5 चमचा गरम मसाला घेतला आहे. 2 ते 2.5 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद घातली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. हे रव्यात मिक्स करण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे 2 चमचे. 1 लिंबू घ्यायचं आहे. तर 1 लिंबाचा रस मी या फ्रायमध्ये घेणार आहे. तर बिया साईडला करून लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. बारीक कट केलेली थोडी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित सगळं हाताने मसाले लावून मॅरिनेट करून घेऊया. तर सगळ्या मास्यांना मसाला लागेल अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही इथं बघू शकता सगळे मासे आपले व्यवस्थित मसाल्याने कोट झालेत. आता हे आपलं मॅरिनेशनसाठी झाकून ठेवूया. तर 1 तासासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून दिले. तर आपल्याला रवा फ्राय बनवायचा आहे. त्यासाठी मी इथं 2 वाट्या बारीक रवा चाळून घेतला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यात घातले. पाव चमचा हळद घातली आहे. 1 चमचा मिरची पावडर घातली, छोटा 1 चमचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे झालं आपलं माशाचं कोटिंग तयार. तर गॅसवर मी लोखंडी कढई ठेवली आहे. तेल गरम करत ठेवलं आहे फ्रायसाठी. आपल्याला इथे 1 तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता छान आपले मासे मॅरिनेट झालेत. तर 2 पीस मी यातले काढून घेतलेत. व्यवस्थित रव्याने कोट करून घ्यायचे. थोडंसं दाबून घ्यायचं आहे हलकंसं आणि आपल्याला कडकडीत गरम तेलात हे पीस घालून घ्यायचेत. गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे आणि हे आपल्याला कढईत घालून घ्यायचेत. व्यवस्थित एकदा पलटी केल्यानंतर मी मीडियम फ्लेमवर हे मासे छान तळून घेणार आहे, जेणेकरून आत कच्चे राहणार नाहीत. छान कुरकुरीत असा फ्राय तयार होतो. मासे बनवायला अगदी सोपे आहेत. आणि चिलापी मासा असा असतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. यात काटेही कमी असतात. अशा प्रकारे आपला मासा हा फ्राय झाला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने याच प्रकारे मी सगळे राहिलेले मासे तळून घेणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुढची रेसिपी तुम्हाला आवडेल ती सांगा, मी बनवून दाखवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.